विमानातील दोन्ही रेकॉर्डरमधील डेटा रिकव्हरीचं काम सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातली एक मोठी अपडेट आता समोर आली आहे। विमानातील दोन्ही रेकॉर्डरवरती परिणाम झाल्याची माहिती मिळते। AAIB कडून पहिल्यांदाच अधिकृत माहिती सध्या समोर आलेली आहे। AAIB कडून सध्या ही अधिकृत माहिती समोर येते। दोन्ही रेकॉर्डरवरचा डेटा मिळवण्याचं काम जे आहे ते आता सुरू झालेलं आहे। विमानातील दोन्ही रेकॉर्डरमधील डेटा रिकव्हरीचं काम सध्या सुरू आहे। अजित पवारांचा 28 जानेवारीला विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला होता। या विमान अपघातामध्ये जो ब्लॅक बॉक्स होता त्याची सुद्धा पडताळणी आता केली जाते। तो परदेशात पाठवणार असल्याचं सुद्धा आता बोललं जातं। मात्र विमानामध्ये जे काही रेकॉर्डर होतं या दोन्ही रेकॉर्डरचा डेटा कलेक्ट करण्यासाठी आता प्रयत्न सुरू झालेले आहेत। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, जे रेकॉर्डर आहेत ज्याचा डेटा आता मिळवण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू झालेलं आहे, हा डेटा नेमकी काय माहिती गोळा करतो विमानामध्ये आणि सध्या कशा पद्धतीने ही प्रोसेस सुरू आहे? सिद्धेश, अतिशय महत्त्वाचा डेटा जो आहे तो या संपूर्ण बॉक्समध्ये असतो आणि हा डेटा पुढील कारण जे काही अपघाताची घडलेली आहेत त्याबाबतचा खुलासा जे आहे ते करण्यासाठी महत्त्वाचं योगदान देखील या डेटाच्या माध्यमातून होणार आहे। खरं तर या अपघात प्रसंगी ज्यावेळेस हे सगळं लँडिंग फेल पहिल्यांदा गेलं होतं त्यावेळेस दोघांमधलं संभाषण काय होतं ते यामध्ये रेकॉर्ड असणार आहे। त्याचबरोबर ती आपल्याला पाहायला मिळतं की फ्लाईट डाटा रेकॉर्डर नावाचं एक इम्प्लिमेंट जे आहे ते त्याच्यामध्ये इक्विपमेंट जे आहे ते त्याच्यामध्ये होतं आणि त्याचा देखील रेकॉर्डर मधला डाटा जो आहे तो देखील काढण्याची प्रक्रिया जी आहे ती आता सुरू झाली। आणि दुसरा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हा दुसरा एक त्याच्यामधला डिव्हाइस होता, इक्विपमेंट होतं, तर त्यातला देखील इक्विपमेंट मधून रेकॉर्डेड डाटा जो आहे तो बाहेर काढण्याची प्रक्रिया आता सध्याचा सुरू झाल्याची माहिती मिळते। कारण का आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीने हा संपूर्ण अपघात झाला होता त्या अपघातानंतर तो ब्लॅक बॉक्स जो आहे तो देखील जळलेल्या अवस्थेमध्ये होता आणि त्यानंतर हे डिव्हाइसेस जे आहेत ते व्यवस्थितपणे मिळणं अतिशय महत्त्वाचं होतं आणि ते देखील जळलेल्या अवस्थेमध्ये हे डिव्हाइस सापडल्यानंतर मोठी कसरत जी आहे ती तंत्रज्ञानाला आणि टेक्निशियन्सला जी आहे ती करावी लागणार आहे। कदाचित आपल्याला कालपासून ज्या चर्चा सुरू आहेत त्यातून समजतंय की हा जो ब्लॅक बॉक्स जळलेल्या अवस्थेमध्ये सापडलेला होता तो कदाचित भारतामध्ये व्यवस्थितपणे त्याच्यातील माहिती जी आहे ती आपल्याला मिळू शकत नाही। त्यामुळे तो ब्लॅक बॉक्स परदेशामध्ये देखील पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या। कदाचित अमेरिका किंवा लंडन या दोन ठिकाणाहून तिथे पाठवून यातला डेटा जो आहे तो रिकव्हर करण्याची प्रक्रिया करावी लागू शकते, अशा प्रकारच्या चर्चा। पण रोहन, जो हा डेटा आहे या डेटामधून नेमकं काय रेकॉर्ड झालेलं असू शकतं? आता आपण जर बघितलं असेल तर ब्लॅक बॉक्स मध्ये पायलट आणि को पायलटचं संभाषण रेकॉर्ड होतं। हा जो रेकॉर्डर आहे जो उर्वरित रेकॉर्डरचा डेटा आपल्यापर्यंत पोहोचणार होता याच्या संदर्भातली काय माहिती? त्याच्यामध्ये नेमका आवाज कुणाचा रेकॉर्ड होऊ शकतो की पूर्णपणे फ्लाईटमध्ये जे काही घडतं या सगळ्या गोष्टींचा आवाज त्यामध्ये रेकॉर्ड होण्याचे चान्सेस वाटतात का? खरं तर पायलटच्या केबिनमध्ये हा रेकॉर्डेड डाटा असतो। अगदी फ्लाईट जे आहे ते अवकाशामध्ये झेप घेतल्यापासून अगदी शेवटापर्यंत जिथपर्यंत हे फ्लाईट उतरणार आहे तिथपर्यंतचा हा संपूर्ण रेकॉर्डेड डाटा असतो आणि त्यामध्ये काय संभाषण या दोघांमध्ये झालं ते सगळं रेकॉर्डिंग या सगळ्यामध्ये असतं। परंतु काही माध्यमांकडून सांगितलं होतं की काही गोष्टी रोहित पवारांनी सांगितल्या होत्या की ह्यामध्ये काहीच रेकॉर्डिंग झालेलं नाहीये, हे डिव्हाइसच बंद होतं, अशा प्रकारचा आरोप जो आहे तो रोहित पवारांनी केलेला होता। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ जो आहे तो उडालेला होता। परंतु सध्याच्या घडीला जी माहिती मिळते त्या माहितीच्या अनुषंगाने या डिव्हाइस मधला डाटा जो आहे तो आता गोळा करण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये डाटा आहे अशा प्रकारची माहिती देखील सध्याच्या घडीला मिळते।